सुरुवातीला स्क्रीनवर हा व्हिडिओ बघा. ही माऊली आपल्या पतीला पाठीवर घेऊन शासकीय रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये वन भटकत आहे. एका हातात 2 वर्षाचा लहान मूल आणि पाठीवर आजारी पतीचा जड भार. हा व्हिडिओ कुठल्या चित्रपटातला किंवा नाटकाचा नाही, तर आपल्याच महाराष्ट्रातल्या एका शासकीय रुग्णालयातला हा हृदय पिळून टाकणारा जळजळीत प्रसंग आहे. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातला हा प्रकार आहे. ज्या रुग्णालयात गरिबांना आधार मिळायला हवा, तिथे या माऊलीला आपल्या आजारी नवऱ्याला वाचवण्यासाठी अक्षरशः त्याला पाठीवर वाहून न्यावं लागतं. तिथे पांढऱ्या कपड्यात वावरणारी शेकडो लोक होती, डॉक्टर होते, कर्मचारी होते, पण त्या गर्दीत एकालाही या माऊलीची हातबलता दिसली नाही. एका आजारी माणसाला नेण्यासाठी तिथे साधं स्ट्रेचर किंवा व्हीलचेअरही मिळू नये. आज आपण डिजिटल इंडियाच्या बाता मारतो, आरोग्याच्या मोठमोठ्या घोषणा ऐकतो, पण जेव्हा ग्राउंड रियालिटी म्हणजे जमिनीवरची परिस्थिती आपण बघतो, तेव्हा मन सुन्न होतं. आज जर एखादा मोठा नेता किंवा श्रीमंत माणूस आजारी पडला, तर त्याच्या सेवेसाठी अख्खी व्यवस्था पायाशी लोळणं घेते. मग याच देशातल्या एक गरीब कष्टकरी माणसाला साधी माणसासारखी वागणूक का मिळत नाही? गरिबांच्या जीवाचं काहीच मूल्य नाही का? आज ही वेळ या माऊलीवर आली आहे. उद्या हीच वेळ आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते. जर आपली आरोग्य व्यवस्था अशीच आंधळी आणि बहिरी राहणार असेल, तर सामान्य माणसाने न्याय मागायचा कोणाकडे? या व्यवस्थेबद्दल आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. ही स्टोरी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल.